आणि सरकारच्या शपथविधीची, तर त्याच्यावर अधिकची चर्चा करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. आणि जे काय उलटं बोललं जातं मीडियाच्या माध्यमातून, कोणी जर बोलत असेल, मला सर्वांनाच सांगायचं, आमच्या पक्षातल्या लोकांचं सांगायचं, कोणी ह्याच्यावर कुठलेही कॉमेंट्स करायचे नाही आहेत. एकदा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आदरणीय पंतप्रधान महोदय जो काय निर्णय देतील आपल्याला मान्य आहे, त्याच्यामुळे हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. काही लोकांनी आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. अशी कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट नसताना काहीतरी तर्क काढायचा आणि त्याच्यामधून बातमी बनवायची, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण एक मोठा असा विजय आमच्या युतीने मिळवलेला आहे. विशेषतः ज्यावेळेला ही युती स्थापन झाली आणि लोकसभेमध्ये थोड्याशा जागा कमी झाल्यानंतर ज्या प्रकारे आमच्या महायुतीची अवहेलना करण्यात आली, त्याला योग्य असा उत्तर हे आमच्या महायुतीने दिलेलं आहे. निर्विवादपणे आपलं वर्चस्व महाराष्ट्रावर प्रस्थापित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा विजय हा ज्याप्रमाणे मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आहे, शहासाहेबांच्या नेतृत्वाचा आहे, तसाच तो महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी जे नेतृत्व सुरुवातीच्या काळात दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये अजितदादा सामील झाले, त्या महायुतीचा हा निर्विवाद असा विजय आहे. आणि ह्या विजयाला कुठेही गालबोट लागू नये या दृष्टीने सर्वांनी विश्वास ठेवावा की आमच्याकडून कोणत्याही प्रकारे उशीर झालेला नाही, उशीर होणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांचं पूर्ण सहकार्य हे या संदर्भात राहणार आहे. आणि ते सुद्धा नेते आहेत, त्याच्यामुळे 3 नेते एकत्र बसायचे हे जे वरवरच्यावर सांगितलं जातं, त्यांची ज्याला बैठक ठरेल त्याला ते इथेही बसतील आणि दिल्लीला सुद्धा जातील आणि महाराष्ट्राला अतिशय चांगलं असं सरकार देतील आणि ज्याच्यामधून महाराष्ट्र हे देशातलं आघाडीचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे त्याचा लौकिक कायम ठेवण्याच्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब हे महायुतीबरोबर ठामपणे आहेत, एवढं मी आपल्याला निश्चित एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, ज्या वेळेला 3 पक्षांचं राज्य असतं, एक वेळेला अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की काँग्रेसपेक्षा एनसीपीच्या जागा ज्यादा निवडून आलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला लागू नये म्हणून 2 अधिकची मंत्रिपदं ही त्यावेळेला एनसीपीला मिळालेली होती. हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेला आघाडीची राज्य असतात त्यावेळेला अशा चर्चा होतात आणि त्या चर्चेमुळे काहीतरी राहिलं आहे किंवा त्या पदासाठी एकनाथ शिंदेजी नाराज आहेत असं म्हणणं हे 100% चुकीचं आहे. मी काल त्यांच्यावर जवळजवळ अर्धा तास होतो. अशा तऱ्हेचं कुठलंही त्यांच्या मनामध्ये नाही. त्यांच्यामध्ये एकच आहे की ह्या सगळ्या स्कीम चांगल्या चालल्या पाहिजेत, महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचं जे काही योगदान आहे ते योगदान ते देणार आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काहीही प्रश्न नाही. आता बीजेपीच्या निवड होणार आहे, त्याच्यासाठी त्यांनी निरीक्षक सुद्धा नेमलेले आहे. ते निवड झाल्यानंतर मग ऑफिशियली ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि वित्सर सरकार स्थापन होईल महाराष्ट्रात. हे बघा, असं आहे की आमची एकच मागणी आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली, जिंकली गेली, त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा. तो काय पद देऊनच राखला जातो असं बिलकुल नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 4-5 महिन्यांचा फक्त गॅप होता. या गॅपमध्ये ज्या प्रकारे त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत, ज्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी मी फडणवीस साहेबांनी दोघांचं का नाव घेतो तर ते हिंदुत्ववादी पक्षाचं नेतृत्व करतात आणि दादा सेक्युलर पक्षाचं नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे आपल्या भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडल्या. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की जो रॉंग नेरेटिव्ह सेट झाला, ज्याप्रमाणे मतांचं ध्रुवीकरण केलं गेलं, या ध्रुवीकरणातून बाहेर येऊन हा विजय संपादन केलेला, या विजयाला फार मोठं महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळे ही लोक बेसावध राहिली. त्यांना वाटलं की ज्या पद्धतीने ध्रुवीकरण झालेलं आहे त्या ध्रुवीकरणाचा कुठलाही इफेक्ट हा पुढच्या मतदानावर होणार नाही, परंतु तसं घडलं नाही. लोक सावध झाले, लोकांना कळलं. वेगवेगळ्या ज्या क्लिप्स व्हायरल झाल्या त्याच्यापासून लोकांनी बोध घेतला आणि आपण या देशाचे नागरिक आहोत, देश एकसंघ राहायला पाहिजे, तर आपण सर्वांनी मतदानाला गेलं पाहिजे हे लोकांनी निर्धार केला. आले आणि अशी जी लोक आहेत की जे अशा तऱ्हेचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांनी सणसणीत असं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही म्हणताय की योग्य तो सन्मान एकनाथ शिंदे यांचा ठेवला पाहिजे, मात्र असं कळतंय की गृहमंत्रीपद मागितलं गेलं त्याला भाजपनं नकार दिला, त्यानंतर ऊर्जा खात्याच्या बाबतीत चर्चा झाली त्यालाही नकार दिला, विधानसभा अध्यक्षपद होतं त्यालाही नकार दिला. मग कोणत्या पद्धतीचा
सन्मान करणार आहे भाजप तुमचा? हे तुम्हाला कोणी सांगितलं हा मुळात प्रश्न आहे. तुम्हाला कोणी हे सांगितलं का? मला तुम्हाला तेच विचारायचं, आपण रिस्पॉन्सिबल मीडिया आहात. मी अनेक वेळेला तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला मला अनेक लोक सांगतात की तुम्ही बोलत असताना आम्ही ते काळजीपूर्वक ऐकतो. म्हणून तुम्ही आता मला प्रश्न विचारला या संदर्भात तुम्हाला कोणी सांगितलं? कोणीच सांगितलं नाही, कारण अजून चर्चाच झालेली नाही खात्यांवर जर चर्चा झाली नाही तर तुम्ही निष्कर्ष काढता आणि ह्या निष्कर्षावर शिंदेसाहेब नाराज आहे असं तुम्ही म्हणता. हे कुठेतरी थांबावं अशी माझी अगदी नम्र विनंती. मी काय आपलं नेहमीच चांगलं असतं, परंतु एवढी नम्र विनंती आहे की ज्यांनी कठोर परिश्रम केले, सकाळी 4-4 वाजेपर्यंत ज्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत असताना 4-4 वाजेपर्यंत जागरण केली, परत 7ला उठून तुम्ही या ठिकाणी अशा कंपन्या असतात की ज्या पॉलिटिकल पार्टीना हेलिकॉप्टर आणि विमानं पुरवतात. त्यांना विचारा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवास हा एकनाथ शिंदे साहेबांनी केला. त्यांच्या खालोखाल फडणवीस साहेबांनी प्रचार केलेला, म्हणजे बरोबरीने दोघांनी प्रचार केला. मग दोघांचा योग्य तो मान मिळाला पाहिजे. ह्याच्या पलीकडे आमच्या हे म्हणण्यामध्ये काही चूक आहे का? कारण महाराष्ट्रातल्या जनतेला नाही तर चुकीचा मेसेज द्या की दोघांचा योग्य तो मान राखला गेला. दादांचा मान तर राखलेला आहे. ज्यावेळेला इथं आले त्याला त्यांनी मागितलेलं खातं त्यांना दिलेलं आहे, त्यांचा मान राखला आणि याचं सुद्धा अपयश जे त्यांचं होतं लोकसभेतलं त्यांनी भरून काढलं, दाखवून दिलं. नाराजीचा हा जेव्हापासून प्रश्न उपस्थित राहिला की एका ठिकाणी बावनकुळेंनी स्वतः ट्विट करून शपथविधीची माहिती दिली, मग दुसऱ्या ठिकाणी शिरसाट असं म्हणाले की शपथविधीची तारीख डिक्लेअर केली आहे तर मुख्यमंत्री पदाची पण घोषणा करावी. मी एक मला आपल्याला एवढं सांगायचं बघा, संजय शिरसाट काय बोलले याच्याबद्दल मी कॉमेंट करणं योग्य नाही, कारण ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. शेवटी फरक असा असतो की मी ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं की मला ज्यावेळेला सांगितलं होतं की आसाममधून तुम्ही बोला म्हणून, मला असं वाटलं की आज पुन्हा ते एकदा सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. कारण एकाही प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं गेलं तर त्याच्यामधून चुकीचा अर्थ निघू शकतो आणि त्याच्यामुळे मी अत्यंत केअरफुली तुमच्याशी बोलतोय. त्याच्यामध्ये कुठलीही शंका काढण्याचं कुठलंही कारण नाही की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच सरकार हे स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये. ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्याचे होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही निर्णय घेतले आणि चांगलं काम हे फडणवीस साहेबांबरोबर आणि अजितदादांबरोबर केलं, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक व्हावं एवढी आमची अपेक्षा नाही. चूक काहीच नाही, आम्ही काय त्यांना अमुकच पद द्या असं बिलकुल म्हटलेलं नाही. त्यांचा ऑनर योग्य तो राखला गेला पाहिजे. परंतु ते आजारी असताना विनाकारण काहीतरी त्यांच्याबद्दल बोललं जाणं महाराष्ट्रामध्ये हे अतिशय चुकीचं आहे आणि हा मेसेज संपूर्ण भारतामध्ये जातो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण नॅशनल मीडिया सुद्धा आहात. नॅशनल मीडियामध्ये सुद्धा असा चुकीचा संदेश जातो की एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत. ते बिलकुल नाराज नाही आहेत. त्यांनी मुळातच आपल्याला माहिती आहे की 1 तारीखपर्यंत 2 तारीखपर्यंत कुठलीच चर्चा होणार नव्हती, कारण ते देव आपण शुभ अशुभ दिवस मानतो भारतामध्ये, त्याप्रमाणे ते दिवस शुभ मानले जात नाही. त्याच्यामुळे त्या दिवशी चर्चा होणार नव्हती. 2ला होणार होती पण 2ची कुठलीही तारीख ठरलेली नव्हती. कदाचित 4ला शपथ डिसिजन व्हायचं असल्यामुळे त्याची तारीख ठरलेली नसेल. जी काय तारीख आहे ती मोठा पक्ष या नात्याने बीजेपी जे कन्व्हे करेल आम्हाला त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री अटेंड करते. मान सन्मान आपण म्हणताय, मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे आहेत त्यांना नेमकं कुठला मान कुठलं पद राहणार हे बघा, याबाबत काही डिसाईड झाले का? आणि हे गोष्ट त्यांनी महत्त्वाचं कारण याला वाव मिळते याचं कारण असं आहे की आझाद मैदानमध्ये भव्य शपथविधी होतो आहे, पाहणी दौऱ्याला भाजपचे नेते येत आहेत, मात्र शिवसेनेचं कुणी दिसत नाहीये त्या ठिकाणी. मला या संदर्भात आपल्याला एकच सांगायचं आहे की आपण येण्यापूर्वी मी फडणवीस साहेबांना सुद्धा SMS केला होता की मला बोलायचं, ते विश्रांती घेतात त्याच्यामुळे माझं बोलणं झालं नाही. ते आमचे सुद्धा नेते आहेत, मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे गृहराज्यमंत्री म्हणून 4 वर्ष. अतिशय मॅच्युअर्ड नेतृत्व आहे, अतिशय बुद्धिवान नेतृत्व आहे आणि त्यांच्या कानावर हे घालायचं की अशा तऱ्हेने पाहणी होत असताना तिन्ही पक्ष एकत्र गेले, कारण राष्ट्रवादीचा तिथे नव्हता, त्याच्यामुळे महायुतीची सत्ता येणार आहे. आनंद आम्हाला सुद्धा आहे ना, तर आपल्या आनंदामध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या एवढीच रिक्वेस्ट करण्यासाठी फोन करणार. हे बघा, हे कसं असतं की ही तयारी कोण करत असतं? कुठलाही पक्ष हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरवत नाही, हे गव्हर्नमेंट ठरवतं आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी तिथं काम करतात. कुठल्याही पक्षाची लोक तिथं काम करत नसतात. गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल की तुम्ही बघायला या आणि त्यावेळेला ते गेले असतील, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं चूक आहे असं बिलकुल नाही. परंतु जो मेसेज जातो लोकांना तो चुकीचा जातो की आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही का, तर आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून गेले नाही. आम्हाला जर कळवलं असतं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो. याच्यामध्ये गैरसमज करण्यासारखं काहीही नाही आहे. अशा गोष्टी घडत असतात. फक्त सरकार स्थापन व्हायचं असल्यामुळे ह्या वेगवेगळ्या चर्चा होतात आणि या चर्चेमधून कुठलाही गैरसमज महाराष्ट्राच्या जनतेने करून घेऊ नये
अशी आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेब कुठल्याही पदाच्या मागे धावणारं नेतृत्व नाही. ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काम करणारं नेतृत्व आहे. नाहीतर एवढं मोठं पद सोडून ते बाहेर निघून गेलेच नसते. ते गेले ते बाळासाहेबांच्या विचाराला पाठिंबा देण्यासाठी आणि शिवसेनेची तत्व कायम करण्यासाठी. आणि ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की खरी शिवसेना कुठली आहे आणि ह्याच्यामध्येच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे असं मी समजतो. नाही का वाटत, कारण तुम्ही जर आलाच तर तुमच्याशिवायही आम्ही करू शकतो अशा पद्धतीचा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे भाजपचा. कारण बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा एकत्र काम केलेलं आहे आणि सर्वांचं म्हणणं मी फडणवीस साहेबांची जो रात्री चर्चा केली फोनवर आणि आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे, फडणवीस साहेबांचं जो म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा जो महाराष्ट्रामधला मान आहे तो राखला गेला पाहिजे. आता फडणवीस साहेब हे तर मुख्य आहेत पक्षाचे, ते जर म्हणलं की मान राखला जाईल म्हणजे दिल्लीने ठरवायचं, आम्ही नाही ठरवणार कशा रीतीने मान राखायचा. तर दिल्लीचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल. एक मेसेज जनतेला जायला लागतो की या दोघांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने ही लढाई झाली. तिघांच्या अर्थात दादा सुद्धा याच्यामध्ये होते. तर त्यांचा योग्य तो मान महाराष्ट्रामध्ये राखला गेला, कारण ही शेवटी युती आहे. युतीमध्ये हा मेसेज जायलाच लागतो आणि तो जाण्याची जबाबदारी ही शेवटी शिंदे साहेबांनी केंद्रीय नेतृत्वावर सोडलं आणि केंद्रीय नेतृत्व तेवढं मोठं आहे ते त्याचे काय करायचं ते निर्णय घेतील. त्याच्या पलीकडे आम्ही काहीही म्हटलेलं नाही आहे. आम्ही एक कार्यकर्ते म्हणून, या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या नेत्याचा योग्य तो मान राखला पाहिजे, कारण त्यांनी शिवसेना कोणाची आहे हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं. कारण युती ही एकट्या शिवसेनेची नाही, ती भाजप आणि शिवसेनेची युती आहे. आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी ही युती केली महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली की ही खोटी शिवसेना असं म्हटलं गेलं, परंतु खरी शिवसेना ही बाळासाहेबांचीच शिवसेना असू शकते आणि ती शिवसेना ही आमचीच शिवसेना आहे, ज्याला इलेक्शन कमिशनने मान्यता दिली आहे. आमच्याकडे पक्षाचं चिन्ह आहे, बाळासाहेबांचा विचार आहे आणि दिघे साहेबांचा विचार आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांनी सिद्ध करून दाखवले. फार मोठं यश आहे. आणि लोकसभेमध्ये जे का आम्ही बॅकफूटला गेलेलो होतो पूर्णपणे आम्ही आता फ्रंटफूटवर आहोत आणि आम्ही चांगला विकास महाराष्ट्राचा करू शकतो. तुम्ही वारंवार सांगताय, तुम्ही वारंवार म्हणताय की त्यांचा मान राखला गेला पाहिजे. महायुतीचं सगळं आलटलं तर तुम्हाला हे वारंवार त्यांना सांगावं का लागतं? नाही, आपण म्हणता की अमुक डिपार्टमेंट मागितलं ते त्यांनी दिलं नाही. कोणालाच माहिती नाही की कुठलं डिपार्टमेंट मागितलं, काय केलं ते. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत आणि त्याच्यामुळे मला ही का द्यायला लागतं की आमची कार्यकर्त्यांची भावना काय आहे की आमचा नेता स्व जिंकलेला आहे. फडणवीस साहेब सुद्धा आमचे नेते आहेत, ते स्व जिंकलेले आहेत. तर मान राखताना समजा मी असं म्हणत नाही की मुख्यमंत्री कोण करायचा BJPचा वर सोडलेला आहे, ते मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली. तर त्यांचा सुद्धा योग्य मान राखला गेला हे महाराष्ट्राला कळायला लागतं ना. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मतं दिली आहेत, त्याच्यामुळे माझ्यासाठी नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांसाठी नाही, तर हे जनतेची अपेक्षा असते की दोघांनाही योग्य तो मान मिळालेला आहे. आणि दादांना तर मान पूर्वीच दिलेला आहे, कारण ते नंतर जॉईन झाले त्यावेळेला त्यांनी ती मागितली ती पदं त्यांना दिली वगैरे हे सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं जर कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल कृपया मनातून काढून टाका. आम्ही 100% एकत्र आहोत. कुठल्या पाहणीसाठी एकटे BJPचे अध्यक्ष गेले त्याच्यामुळे काय घडलं त्याच्यातून अर्थ काढायचा असं बिलकुल नाही. एकनाथ शिंदे साहेब हसले की हसले नाहीत याच्यावरून वेगवेगळा अर्थ काढायचा हे सर्व चुकीचं आहे. आणि हे तुम्ही ज्याला इथं बोलता त्याला देशामध्ये ते बोललं जातं ते आणि चुकीचं आहे. सर, मान अपमानाचा एक प्रश्न आहे. आपण म्हणाला प्रशासन तर असं असताना बावनकुळेंच्या ट्विटरवरनं कळतं की 5 तारखेला शपथविधी आहे. शिवसेनेच्या कुठल्याही ज्येष्ठ मंत्री किंवा नेत्यांना याबाबत कल्पना नसते, त्यामुळे या सगळ्या गोष्टींना वाव मिळते. दुसरा प्रश्न असा आहे त्याला जोडून की मान सन्मान म्हणजे योग्य मान सन्मान म्हणजे काय मान की बाबा काय अपेक्षित आहे नेमकं काय? हे बघा, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मान सन्मान हा कोण देत असतो. आपल्या घरातली जी वडील मंडळी असतात ते आपल्याला मान सन्मान देत असतात. आमचे नेते कोण आहेत? मोदीसाहेब आमचे नेते. तर त्यांच्या मनामध्ये त्यांनीच स्वतः त्यांना अभिनंदन केलेलं आहे. तो केवढा मोठा मान आहे एकनाथ शिंदे साहेबांचा. आणि जनतेला महाराष्ट्राच्या वाटतं बघा असं आहे की शेवटी मतदान कोणी केलं? महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. तर त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढाई झाली आहे, त्यांचा योग्य तो ऑनर या सरकारने ठेवला असं त्यांना त्यांच्यामध्ये मेसेज केला पाहिजे, आमच्यामध्ये नाही. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या हे पॉलिटिकली असतं. याच्यानंतर महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, याच्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका व्हायच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. युती म्हणून एक संघपणे आम्हाला सगळ्यांच्या समोर जायचं. हे तर्कवितर्क ज्या वेळेला मीडियामध्ये येतात
त्यावेळेला आमच्या महायुतीच्या मध्ये सुद्धा थोडी चलबिचल होण्याची शक्यता असते असं होता का म्हणे, कारण आम्ही मनापासून लढाई केलेली आणि लढाई जिंकलेली आहे. तर ते आमचं जे श्रेय आहे ते तसंच राहावं, त्याच्यासाठी हे जे तर्कवितर्क आहे ह्याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा अशी माझी नम्र विनंती आहे. ज्याला मिटिंग असेल दिल्लीला त्याला आपल्याला दिसेल की एकनाथ शिंदे साहेब गेलेले दिसतील त्या ठिकाणी. आपल्याला कोणी सांगितलेलं होतं काय की श्रीकांत शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे की श्रीकांत शिंदेजींना त्यावेळेला सर्वच्या सर्व खासदारांनी म्हटलेलं होतं की त्यांना मंत्री करा. त्यांनी सांगितलं नाही, मी मंत्री होणार नाही, सर्वात जो ज्येष्ठ शिवसैनिक असेल तसं मान दिला पाहिजे असं मला वाटतं. सारखं सारखं हे नाराज आहे ते नाराज आहे असं काहीतरी म्हणत राहिलं तर मग त्या त्यागाला काही किंमत राहत नाही. त्यांनी स्वतःहून घेतली ना प्रेस कॉन्फरन्स, स्वतःहून सांगितलं ना मोदी साहेब म्हणतील ते फायनल, मग त्याच्यानंतर कशाला चर्चा करायची. मोदी साहेबांनी आपला काही निर्णय दिलाय का किंवा शाह साहेबांनी काय निर्णय दिलाय का, अजून दिलेला नाही. त्याच्यामुळे आजच चर्चा करत राहायची. ते विश्रांतीला म्हणून दऱ्याला गेले, नेहमीच विश्रांतीसाठी जातात, त्याच्यावर चर्चा. आज मिटिंग ठरलेली नसताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या सगळ्या मिटिंग रद्द केल्या असं विनाकारण प्रेसमध्ये येणं हे योग्य नाही, कारण मिटिंग ठरलेलीच नव्हती. आज ठाण्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय नेमकी मन की बात झाली? हे बघा, मन की बात तुम्हाला एकच सांगतो, हा एक असा नेता आहे की जो दिलदार आहे, कुठल्याही पदासाठी झगडणारा तो नेता नाही, तत्वासाठी झगडणारा नेता आहे. आणि त्याची तत्व त्यांना बाळासाहेबांनी ते बाळकडू दिलेलं आहे, आनंद दिघे साहेबांनी त्यांना ते बाळकडू दिलेलं आहे. तुम्ही नुसतं प्रेमाने त्यांना काही सांगा, ते आपलं म्हणजे प्राण अर्पण करते, एवढं ते दिलदार आहे. मग प्राण हे फेज म्हणतात त्याला, की आम्ही मागितलं तर आम्ही हे सुद्धा देऊ, नाही तर आम्ही लढाई करू, अशा तऱ्हेचे नेते आहेत. उगाच याच्या मोठ्या नेत्याबद्दल एवढं मोठी कामगिरी केल्यानंतर काहीतरी चर्चा व्हावी की हे नाराज आहे, दमुक आहे, हे चुकीचं आहे. त्यांना ते एवढे दिलदार आहेत की काही नाही दिलं तरी आनंद मानणारे आहेत आणि ते लढाई करत राहते. लढवय्या नेता आहे आमचा. त्याच्यामुळे माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हे आता कुठेतरी ह्याला फुलस्टॉप देण्याची गरज आहे. जो काही निर्णय येईल दिल्लीहून येईल तो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलाय, फडणवीस साहेबांनी सांगितलाय, दादांनी सांगितलंय. ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा आणि चर्चा होऊ नये एवढी. आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका असतील आज मला विचारा, प्रत्येक शंकाचं मी योग्य ते आपल्याला उत्तर देईन. पण तुम्हाला अधिकृतरित्या कळवलं चालू नव्हतं असं म्हणताय, पण आता तरी तुम्हाला अधिकृतरित्या शपथविधी आहे कळवलं आलंय का? बघा, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की शपथविधी कोणाच्या उपस्थितीत होणार आहे? प्राईम मिनिस्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. प्राईम मिनिस्टर साहेबांची डेट त्यांना कळल्यामुळे त्यांनी ती जाहीर केली, कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्राईम मिनिस्टर जरी देशाचे प्राईम मिनिस्टर असले तरी ते भाजपचे आहेत, त्याच्यामुळे त्यांनी अनाऊन्स करणं हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्हाला 100% माहिती आहे. तुम्ही ताबडतोब न्यूज देता, आम्हाला ताबडतोब कळतं, आम्हाला आनंद होतो. बघा, अगोदर स्वतः प्रेस घेऊन जाहीर केलेलं आहे की आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब जो काय निर्णय घेतील मला मान्य राहील. त्याच्यानंतर सुद्धा ज्या चर्चा केल्या जातात ह्याचं उत्तर आम्ही देऊ का असं मी त्यांना विचारायला गेलेलो होतो. त्यांनी म्हटलं की पक्ष नेतृत्वाला वाईट वाटेल असं कुठलंही उत्तर देऊ नका, परंतु ही जी काय चर्चा होते ही चर्चा कोणाचंही मन दुखवणारी चर्चा आहे. त्यांचं सुद्धा मन दुखवलं जातच नाही. एवढ्या मोठ्या विजयानंतर कोणीतरी त्यांच्याबद्दल नाराज आहे अमुक अशी जर चर्चा केली त्यांचं मन दुखवलं जाणार. शेवटी प्रत्येक जण हा प्रत्येकाला हृदय असतं, प्रत्येकाच्या भावना असतात. एवढ्या मोठ्या विजयानंतर आणि एवढ्या मोठ्या अनाउन्समेंट नंतर असं काही नाही नुसता विजय मिळवला, त्यानंतर क्लिअर कट अनाउन्समेंट केली की आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब जे म्हणतील आणि जो निर्णय देतील तो मला मान्य राहील. हे बघा, माझी खात्री आहे की योग्य तो मान सन्मान असं जो ज्याच्यामधून हा मेसेज जनतेला जातो, हा मेसेज महाराष्ट्राच्या जनतेला जाईल याची मला 100% खात्री आहे. हिंदी में जानना चाहेंगे. आम्ही आपल्याला एक गोष्ट सांगतो, आम्ही निवडून आल्यानंतर एक मताने ठराव केलेला आहे की आमचे सगळे अधिकार हे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. ते जे काही ठरवतील ते आमच्या दृष्टीने फायनल आहे, त्याच्यावर सगळे लोक आनंदी आहेत. आम्हाला एवढा मोठा विजय मिळाला याच्यात आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री पद को लेकर जो देरी हुई परंतु निवडणूक झाल्यावरती जिंकून आल्यानंतर महायुती सरकार आल्यानंतर 2100 रुपये मिळणार सांगितलं होतं, परंतु आता कुठेतरी हे पैसे आहेत ते काही महिन्यानंतर मिळणार आहेत असा चर्चा आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, आचारसंहिता लागल्यानंतर हे 1500 रुपये डिले होऊ नये
म्हणून ॲडव्हान्समध्ये 1500 रुपयाचं पेमेंट हे सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची मुदत संपली की दुसरा 1500 रुपयाचा हप्ता हा त्या ठिकाणी जाईल. 2100चा निर्णय जो घ्यायचा आहे तो निर्णय घेताना कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायला लागेल आणि त्याप्रमाणे बजेटमध्ये सुद्धा तरतूद करायला लागेल. डिसेंबर महिन्यामध्ये पुरवणी मागण्या सादर होतील त्यावेळेला हा निर्णय घेता येईल. सरकारला एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर फॉलो करायला लागेल. ती प्रोसिजर फॉलो केल्यानंतर आपोआपच या बजेटमध्ये आम्ही घोषणा केली त्या ती 1500 रुपयाप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन झालं, त्याची प्रोव्हिजन झाली. आता 2100 करायचं असेल तर पुरवणी मागण्यांमध्ये 2100ची प्रमाणे जो फरकाची रक्कम आहे त्याची प्रोव्हिजन करायला लागेल. उघड आहे. आता तर डिसेंबर महिन्यात चालू आहे. आता अधिवेशन होणार, अधिवेशनामध्ये आम्ही करणार. तर मी अभी जरा 2 मिनट में हिंदी में, अगर आप नहीं पूछते तो भी मैं हिंदी में बोलता, क्योंकि एक रॉन्ग मैसेज जा रहा है पूरे भारतवर्ष को. एक बहुत ही कठिन लड़ाई थी महाराष्ट्र में, जहां पे लोकसभा में हमें अच्छी जीत नहीं मिली और हर कोई सोचता था कि अब गवर्नमेंट महाराष्ट्र में चेंज हो जाएगा. लेकिन इतनी मेहनत की आदरणीय एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में फडणवीस साहब ने की, अजीत दादा ने की और एक अच्छी जीत हमारे दोनों महायुति को मिली. इसमें पूरा क्रेडिट आदरणीय मोदी साहब को जाता है, शाह साहब को जाता है. मोदी साहब के इमेज पे ही बहुत सारा मतदान हो जाता है महायुति को. लेकिन इसके साथ ही जो नए स्कीम हमारे आ गई उसका भी उसको क्रेडिट जाता है. फिर जो रॉन्ग नैरेटिव क्रिएट किया गया था महाराष्ट्र में, उसको जनता ने जान लिया कि ये सब झूठी बातें हैं. हम लोगों को फंसाया गया, ये उनके मन में बैठ गया. और जो पोलराइजेशन ऑफ वोट्स उन्होंने किया था लोकसभा के दौरान, वो लोगों को नहीं भाया. उनके आप क्लिप्स देखिए, कितनी गंदी क्लिप्स है. तो लोगों ने सोच लिया अगर डेमोक्रेसी का रक्षण करना है तो हमें बाहर निकलना है, हमें वोट करना है. पूरी जनता आ गई वोट करने के लिए और ऐसी जो प्रवृत्तियां है उनको पूरी तरह से डिफीट कर दिया. और ये प्रवृत्तियां खास करके कांग्रेस की एक नीति रहती है कि पोलराइजेशन करो, और इस नीति को लोगों ने पराभूत किया. सब लोग बाहर आ गए और जिन्होंने पोलराइजेशन किया था उन लोगों को उन्होंने पराभूत कर दिया. क्या ये वजह नहीं है? मुझे पूरा करने दीजिए. इसके बाद ज़्यादा सीटें बीजेपी की जीत के आई है तो हमारे मुख्यमंत्री महोदय ने खुद प्रेस ली. उसमें उन्होंने बता दिया कि जो भी बीजेपी निर्णय लेगी, जो भी मोदी साहब, शाह साहब, नड्डा साहब निर्णय लेंगी, उसके साथ पूरे दिल से मैं. इसके बावजूद भी अगर कोई अलग से चर्चा करता है, उनके बारे में कुछ मिसअंडरस्टैंडिंग क्रिएट करने की कोशिश होती है, तो ये चीज़ें गलत है. वो एक दिलदार नेता है जो हमेशा उनको एक लड़वैया नेता बोला जाता है, जिन्होंने ये सीख बाला साहेब ठाकरे से ली, उन्होंने दिघे साहब से ये सीख ली और वो हमेशा काम करते रहते हैं. कहीं भी अगर फ्लड आ जाती है पूरे इंडिया में तो वहाँ पे वो पूरी मेडिकल टीम लेके जाते हैं, वहाँ पे मदद करते हैं. जो भी घटनाएं किसी विभाग में आने दीजिए, अगर वो महाराष्ट्र में हो, महाराष्ट्र के बाहर हो, जैसे केरल में बहुत बड़ी दुर्घटना हुई थी, उस वक्त भी वो 60 ट्रक लेके, जिसमें पूरा मेडिकल एड्स था, डॉक्टर्स की पूरी टीम लेके केरल में गए थे. एक ऐसे नेता है जो हमेशा कार्यरत रहते हैं और एक असेट है शिवसेना के लिए. शिवसेना, बाला साहेब ठाकरे हमेशा बोलते थे 80% सोशल वर्क, 20% पॉलिटिक्स, और वो कैसी करनी चाहिए. इसका जीता ज़्यादा उदाहरण एकनाथ शिंदे जी है. तो वो क्यों नाराज होंगे? वो तो एक लड़वैया नेता है, उनको तो ब्लेसिंग्स है मोदी साहब की, शाह साहब की, उनके लिए वो काफ़ी है. जब कोई गवर्नमेंट फॉर्म होता है तो पूछा जाता है आपको कौन सा पोर्टफोलियो चाहिए, उनको भी पूछा जाएगा तो अपने चॉइस से वो बोल देंगे. देना या नहीं देना वो लोग डिसाइड करेंगे, क्योंकि हम लोग उनका नेतृत्व मानते हैं, तो वो लोग डिसाइड करेंगे. इसके ऊपर हमारे प्रेजेंट सीएम साहब नाराज है, ऐसे जो बोला जाता है वो साफ गलत है. कभी भी ऐसे देखिए कि उन्होंने क्या बोला है. आज भी बोला जाता था कि आज की सब मीटिंग कैंसिल होगी, आज तो एक भी मीटिंग तय नहीं हुई थी. फिर ये क्यों बोला जाता है, ये सवाल उठता है. इतनी बड़ी जीत के बाद अगर किसी को डिफेम किया जाता है, इसके बारे में अगर कोई कंफ्यूजन क्रिएट किया जाता है, वो साफ गलत है. कोई भी लोग जो मीडिया पे ऐसे बोलते होंगे कि आज मीटिंग था, तो उनको बोलना चाहिए कि कब मीटिंग था, कितने बजे था और क्यों नहीं आए. ये तो सचमुच में बीमार है.
वो जब गए तो इन्फेक्शन की वजह से आप देखिए उनका थ्रोट उनको बोलने के लिए भी नहीं आ रहा था। आज भी उनको सलाइन चालू है। तो जब भी मीटिंग होती है, अब मैंने वो देखा है कि रात को भी उन्होंने सलाइन लिया है, बाद में जाके एज ए सीएम मीटिंग की है। तो मीटिंग के लिए कभी भी ऐसे नहीं हो सकता कि उन्हें किसी ने बुलाया और वो नहीं गए, ऐसे बिल्कुल नहीं हो सकता। दूसरी चीज़ ऐसी भी कुछ अफवाहें फैलाई जाती है कि श्रीकांत शिंदे जी को डेप्यूटी सीएम बनाने का हम लोग सोच रहे हैं। श्रीकांत शिंदे जी एक ऐसे नेता है जो हमेशा दूसरे के बारे में सोचते हैं। हमारे सब एमपी ने ये किया था, रिजोल्यूशन किया था कि हमारी एक राय है कि श्रीकांत शिंदे जी को केंद्र में मंत्री बनाया जाए। उसके बावजूद उन्होंने बोला कि मैं नहीं मंत्री बनने वाला हूँ, जो सीनियर मोस्ट एमपी होगा वही मंत्री बनेगा, और उन्होंने वो करके दिखाया। वो अलग है। तो उनके बारे में ऐसी कुछ चर्चा होना मुझे तो अच्छा नहीं लगता। तो प्रवक्ता के हिसाब से मैंने आपको बुलाया, क्योंकि मैं भी काफी अस्वस्थ था कि ऐसी चर्चा क्यों होनी चाहिए। लेकिन जिस तरह डिले हो रहा है, देखिए डिले तो आप देखिए सर मेरा सवाल पूरा सुन लीजिए ना। हाँ, बोलिए। इतना जो डिले हो रहा है इतने मार्जिन के बावजूद, तो इतना शिंदे की जिद थी कि उनको मुख्यमंत्री बनाया जाए, उसके बाद गृह मंत्री पद की बात, तो क्या इतना शिंदे वजह नहीं है इस पूरे डिले की, आप ऐसा कह रहे हैं? बिल्कुल नहीं है। देखिए बीजेपी का नेता चुनना है तो किसने डिसाइड करना चाहिए? बीजेपी ने डिसाइड करना चाहिए। उन्होंने डिसाइड किया कि उनके जो ऑब्जर्वर है वो भी आज ही डिक्लेयर हुए, तो ऑब्जर्वर आएंगे, एक प्रोसेस रहता है, वो नेता चुनेंगे, और वो नेता चुनने के बाद नेचुरली उनकी बड़ी पार्टी है तो वो मुख्यमंत्री बन जाएगा। ये गलत है क्या कि अगर हमारी जीत होती है और जिनके नेतृत्व में आपने लड़ा है तो ये नेचुरल है कि हम एक्सपेक्ट करेंगे कि पहला 1 साल तो उनका दिया जाए, 6 महीने कुछ भी हो उनका ऑनर किया जाए। इससे बड़ी कोई अपेक्षा नहीं थी। ऐसे बिल्कुल नहीं है। बीजेपी और सेना ये 30 साल से ज़्यादा इकट्ठा रहे हैं, एक दूसरे के हमारी आइडियोलॉजी सेम है और हम इकट्ठा है, इकट्ठा रहेंगे और महाराष्ट्र की प्रगति करेंगे। ये सीधा देखिए ये तो उनका डिसीजन रहेगा, लेकिन वो महायुति के साथ रहेंगे ये पक्का है। उन्हें खुद लेना है डीसीएमशिप या वो तो चर्चा होगी ना ऊपर, जब जाएंगे चर्चा के लिए तब वो डिसाइड करेंगे। वैसे तो फडणवीस साहब भी डीसीएम नहीं बनने वाले थे, लेकिन ऊपर से मैसेज आ गया उनको तो डीसीएम बन गए। तो ये अपने पे नहीं रहता है। जो जिनकी लीडरशिप आप मानते हैं तो वो जो कहते हैं उसको फॉलो करना पड़ता है। उनका क्या कहना है कि आप उनकी क्या इच्छा है कि वो बने रहने चाहते हैं सरकार में देवेंद्र फडणवीस की तरह कि वो देखिए पार्टी चलाना चाहते हैं? ये तो उनके मन में क्या इच्छा है मैं आपको नहीं बोल सकता। 5 तारीख को ये चीज़ आपके सामने आ जाएगी। उससे पहले वो दिल्ली में जाएंगे तो दिल्ली में उनको क्या इंस्ट्रक्शंस मिलती है ये भी इम्पोर्टेंट है। तो उन्होंने हमेशा बोला है कि हम लोग आदर रखेंगे, जो भी प्राइम मिनिस्टर साहब बोलेंगे, होम मिनिस्टर साहब बोलेंगे, उसका पूरा आदर रखेंगे। उसके बाद भी ये सब चर्चाएं होती है तो ये चर्चाओं से गलत मतलब निकलता है। आप अभी देखिए, आपने एक सवाल किया कि शपथ ग्रहण समारंभ की तैयारी देखने के लिए बावन कुरे जी गए थे। तो 5 तारीख को पीएम साहब आ रहे हैं, वो उनके पार्टी के पीएम है और एनडीए की भी पीएम है और ये पार्टी के अध्यक्ष है। नेचुरली उनको तो ये रहेगा कि हर चीज़ अच्छी तरह से बने और उनको पूरा हक है कि जाके वो वहाँ पे जो ऑफिसर्स है उनको बोले कि यहाँ ऐसा होना चाहिए, ऐसा होना चाहिए। अगर हम जाते तो हम भी यही बोलते कि इस अच्छी तरह से इंतजाम कीजिए, क्योंकि खुद पीएम साहब आ रहे हैं, बहुत सारे जो स्टेट है उसके सीएम आ रहे हैं। तो एज अ स्टेट हमें उसके बारे में पूरी प्रिकॉशन लेनी चाहिए, अच्छी तरह से उसकी तैयारियां करनी चाहिए। तो उनके जाने में कुछ भी बुरा है ऐसे मैं बिल्कुल नहीं सोचता, लेकिन उससे भी कोई अर्थ निकालेगा और उसके बारे में चर्चा होगी तो ये चर्चा होना गलत है। इतना ही मुझे तो 5 दिसंबर से पहले एकनाथ शिंदे दिल्ली जाएंगे एक बार मुलाकात करने? जब भी बुलाएंगे जाएंगे ना, क्यों नहीं जाएंगे। जाने वाले हैं, एक कोई शेड्यूल अगर आप बताएं। वहाँ से मैसेज तो वहाँ से आता है। मैंने आज भी बोला कि प्रेस में ऐसे दिया गया कि आज की सब मीटिंग कैंसिल हो गई। आज तो कुछ मीटिंग तय ही नहीं हुई थी, तो कैंसिल होने की कौन सी बात है। पवार जी दिल्ली गए हुए हैं, मंत्रालय को लेकर बात होगी, तो क्या शिवसेना का कोई नहीं गया? देखिए उनको बुलाया नहीं गया? देखिए ऐसा है कि अगर वो जाना चाहते तो वो अलग से डिसीजन ले सकते। हमारी युति है, उन्होंने पहले भी डिक्लेयर किया है कि वो सेक्युलर है। तो हमारा उनका पार्टी का एज डिफरेंट है, मतलब तो फिर भी वो हमारे साथ है क्योंकि वो
प्रोग्रेस में बिलीव करते हैं, डेवलपमेंट में बिलीव करते हैं, ना कि हमारे सेम प्रिंसिपल्स है, हमारी विचारधारा एक है। ऐसे बिल्कुल नहीं है। विचारधारा किसकी सेम है? बीजेपी और शिवसेना की विचारधारा सेम है। तो आइडियोलॉजिकली वी आर टुगेदर फॉर द लास्ट 30 ईयर्स। तो इसमें किसी को भी शक लेने की कोई गुंजाइश नहीं है। और अजीत दादा अपने पार्टी के खुद नेशनल लीडर है, तो जब भी जाना चाहते दिल्ली में जा सकते हैं, जब भी चाहे वो अपॉइंटमेंट लेके लीडर्स को मिल सकते हैं, क्योंकि ही इज अ पार्ट ऑफ महायुति, वो हमारे गठबंधन के नेता है, तो वो कर सकते हैं। इसमें हमारा जाने का कोई सवाल नहीं होता। हमें जब बुलाया जाएगा इकट्ठा, फडणवीस साहब को, शिंदे साहब को और अजीत दादा को, तो अलग से एक विजिट रहेगी जिसमें सब चीज़ें फाइनल हो जाएगी। या तो खुद वो आ सकते हैं यहाँ पे, शाह साहब अगर आ जाए तो उनका ऑप्शन है। हम लोग इसके बारे में कुछ नहीं बोल सकते, वो तो सर्वोच्च नेता है, उनके बारे में हम क्या स्टेटमेंट। हिंदी सबको तो जब शिवसेना को बड़े पोर्टफोलियो देने की बात आती है, तब अजीत पवार की पार्टी से समर्थन बीजेपी को चला जाता है। आज भी अजीत पवार दिल्ली चले गए। क्या आपको ऐसा नहीं लगता कि शिवसेना की बार्गेनिंग पावर घटाने के लिए अजीत पवार का इस्तेमाल बीजेपी कर रही है? देखिए, ऐसा बोलना बिल्कुल गलत है, क्योंकि महाराष्ट्र में जो रिवोल्ट हो गया, जिसकी वजह से एमवीए का गवर्नमेंट चला गया और महायुति का गवर्नमेंट यहाँ पे आ गया, ये सब सिर्फ शिंदे साहब और फडणवीस साहब ने किया, दूसरे किसी ने भी नहीं किया था। बाद में जो प्रोग्रेस होने लगी महाराष्ट्र की, वो देखते हुए अजीत पवार ज्वाइन हुए। तो सबको मालूम है, सब आप पीछे वाले सब पढ़ लीजिए। और हमारी जो महायुति है, हमारी युति है, वो 30 साल से ज़्यादा पुरानी युति है, तो आइडियोलॉजी पे बेस्ट है, तो इसमें कोई संशय नहीं है। दूसरी चीज़ ये है कि आज निर्विवाद ये सिद्ध हो गया, ये प्रूव हो गया कि असली शिवसेना ये एकनाथ शिंदे साहब की शिवसेना असली शिवसेना है। ये बाळा साहब की विचारों वाली शिवसेना है, ये आनंद दिघे साहब के विचारों वाली शिवसेना है। इसे लोगों ने इसके पसंदी दी है। इसके बावजूद जो उनको फतवे के वोट मिले थे, वो अगर डिडक्ट करे तो उनकी पोजीशन क्या होगी, इसके बारे में आप ही सोचिए। इतने कम आ गए, और वो फतवे वाले वोट आप अगर उसमें से निकाल दिए जो कांग्रेस के वोट थे, तो कितने बचते हैं उनके पास? 5-10 भी विधायक नहीं बचेंगे। तो ये उनको एक मैसेज है महाराष्ट्र की जनता का कि बाळा साहब के सिद्धांतों पे चलिए, उससे अलग मत होइए, फिर हम आपके साथ नहीं है। और एक डेफिनेटली प्रूव हो गया कि यही असली शिवसेना। और ये सबसे बड़ी एक जीत है एकनाथ शिंदे जी की, कि जिन्होंने अपने गुरु को ये दक्षिणा दी है कि हमने आपके विचारों को जिंदा रखा, लोगों तक गए, ये प्रूव करके दिखाया कि यही असली शिवसेना है। और शिवसेना सिर्फ बाळा साहब के विचारों की ही हो सकती है। बीजेपी को ऐसा लगता है कि शिवसेना को विकल्प नहीं हो सकती है? देखिए, पॉलिटिक्स अलग है। जब आपको मेजॉरिटी नहीं मिलती तो इस बारे में सोचते हैं। जब आपको एब्सोल्यूट मेजॉरिटी है, वहाँ पे तो जैसे मानिए कि बहुत कम लोग बचे जो अपोजिशन में, उसमें से बहुत सारे लोग फिर हमको ज्वाइन करना चाहते हैं। इस चीज़ में ये अहमियत नहीं रखता कि कौन किसको सपोर्ट देता है। विदाउट सपोर्ट भी बीजेपी राज कर सकती है। जो फर्स्ट टाइम गवर्नमेंट फॉर्म किया था, आप कह रहे बहुत लोग ज्वाइन करना चाहते हैं। आपने कहा बहुत लोग ज्वाइन करना चाहते हैं। मैंने ये आपके थ्रू ही मैंने देखा है। बहुत सारे नेता बोल रहे हैं कि 10 लोग उनके कांटेक्ट में है। अब कौन 10 लोग है मुझे मालूम नहीं है। सर 10 नहीं है तो कुछ लोग हैं। ये बन सकती है, बीजेपी को छोड़कर अलग सरकार भी राज्य में बन सकती है। बिल्कुल नहीं बन सकती। पब्लिक मैंडेट है, आप कैसे इसका सोच भी नहीं सकता किसी कोई। यही जो चर्चाएं होती है वो गलत है। मुझे आपको डेफिनेटली बोलना है, ये सब गलत चल रहा है और ऐसे नहीं होना चाहिए। इतनी बड़ी जीत के बाद भी जिस तरह से सरकार को और हमारे महायुति को बदनाम किया जा रहा है, ये चीजें गलत है। किसी ने इस पर डिस्कशन भी नहीं करनी चाहिए। क्यों डिस्कशन करनी चाहिए? 5 तारीख तो अनाउंस हो गई, टाइम अनाउंस हो गया, फिर आप देखिए कि कौन सीएम बनता है, कौन डीसीएम बनता है। ये नाराज है, वो नाराज है, आपको बताया किसने? ये तो बोलिए ना, किसने बताया? ये मांगा, वो मांगा, ये सब मन की ये है बातें, आपके मन में रहेगा इसलिए आप बोलते हैं, लेकिन ऐसा कुछ भी नहीं है। उन्होंने क्लियर कट बोला है कि जो भी मोदी साहब, शाह साहब, नड्डा साहब बोलेंगे फाइनल। मुख्यमंत्र्यांच्या दाढीपर्यंत एकंदरीत राजकारणी लोक होते. आज विशेष प्रेम दिसलंय संजय राऊतांचं. मुख्यमंत्र्यांची दाढी आकर्षण काय आहे नाही. किंवा विरोधकांना? हे बघा, मला एकच सांगायचं की लोकसभेमध्ये त्यांनी दाढ्या बघितल्या की नाही? संजय राऊतने दाढ्या, त्या दाढ्या वेगळ्या होत्या. हा, त्या दाढ्या त्यांना औरंगजेबाच्या वाटल्या नाही, कारण त्यांना मतदान मिळालं. एका बुथवर जर 900 मतं असतील तर त्यांना 890 मतं मिळाली.
आम्हाला 10च मतं मिळाली. ते दाढीवाले वेगळे, ते त्यांच्या मनामध्ये बसलेले दाढीवाले आहेत. आणि आमच्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण काय असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर आम्ही बघतो की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांनी जो काय पराक्रम केला आणि त्यांचं जे काय व्यक्तिमत्व होतं, ते व्यक्तिमत्व त्या दाढीमुळे शोभून दिसतं. त्यांना दाढी असती नसती तरी शिवाजी महाराजच राहिले असते. तुम्ही अपमान कोणाचा करताय? आपल्या थोर परंपरेचा अपमान करताय. कुठल्या तरी लहान लहान गोष्टीला घ्यायचं, विचित्र काहीतरी बोलायचं, खालच्या स्तरावर जाऊन बोलायचं, याला संजय राऊत म्हणतात. मी कधीही संजय राऊतांच्या याचं उत्तर द्यायचं बंद केलेलं आहे. संजय शिरसाट त्यांची उत्तरं देतात, ते त्यांच्यासाठी योग्य आहेत. पण त्यांनी तेवढ्यापुरतं बोलावं. इतर गोष्टी ह्या ज्या सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत, मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, आमच्या येणाऱ्या सरकारबद्दल, तेवढं त्यांनी माझ्यावर सोडलं तर मी आपल्याला रोज तर पुढच्या 4 दिवसामध्ये रोज भेटू शकेल, रोज मी प्रेस कॉन्फरन्स घेईन, रोज आपल्याला ब्रीफिंग करेन. परंतु ह्या चर्चा एकदा थांबवा, एवढी माझी कळकळीची नम्र विनंती. सरकार की गठन जब होगा तब आपकी पार्टी से कितने नेता हो सकते हैं, कितनी मंत्री पद मिल सकते हैं, क्या सीनियर मंत्रियों को शपथ दिलाई जा सकती है, क्या तय हुआ है? कुछ तो बात देखिए, ये सब दिल्ली में तय होगा और जो भी पीएम साहब चाहेंगे, अमित शाह जी चाहेंगे, उस तरह से ये सरकार का गठन होगा. कहाँ तो नेतृत्व को समझना चाहिए, नेतृत्व का उसको मान देना चाहिए. और जब आप बोलते हैं कि वो जो बोलेंगे हम करेंगे, तो उसमें चर्चा की क्या बात रहेगी? लेट देम एटलीस्ट से व्हाट दे आर गोइंग टू डू. अब उसके बाद आप आइए, मैं साहब के हर सवाल का जवाब दूं. जी लाडकी बहीण योजना, जी लाडकी बहीण योजना एक चेंजर ठरली. त्याच दिल्लीमध्ये हे बघा, आमचं असं बिलकुल म्हणणं नाही. आपल्याला मला एकच अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की आमची आयडिओलॉजी वेगळी आहे. आमची आयडिओलॉजी आणि बीजेपीची आयडिओलॉजी सेम आहे. त्याच्यामुळे आमची युती होती. त्याच्यानंतर आम्ही जी विकास कामं केली ते बघून राष्ट्रवादी त्याच्यामध्ये सामील झाले. राष्ट्रवादी स्वतः एक पक्ष आहे, ते त्याचे नॅशनल प्रेसिडेंट आहेत. त्यांची आयडिओलॉजी वेगळी असू शकते, त्याबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. परंतु महायुती म्हणून आम्ही आमच्या तत्वाला धरून राहू. आम्ही ज्या पक्षाबरोबर इलेक्शन लढवलेली आहे त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू आणि आम्ही महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू.